सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 टॉपिक्सवर डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक जे सीडीसीने अपडेट दिली आहे त्याबद्दल पण डिस्कस करूया. दुसरा टॉपिक तुमच्या आन्सर कीबद्दल डिस्कस करूया. आणि तिसरा टॉपिक तुमच्या कॅप राऊंडबद्दल आपण डिस्कस करूया. बऱ्याच मुलांचे मला इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर DM सुद्धा आले होते, दादा आमचं कॅप राऊंड नक्की कधी सुरू होणार आहे, दादा आमचे आन्सर की परत रिलीज होणार आहे का. हे बऱ्याच मुलांचे मला इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर DMs आले होते. सो त्याच रिगार्डिंग मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. नक्की तुमचे ऑफिशियल अपडेट काय आहे ते पण सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे. आणि अजून एक गोष्ट, आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 या मी रिओपन केलेली आहे ऑन स्टुडंट्स डिमांड. सो ज्यांना पण बॅच 2 मध्ये एनरोल करायचं आहे त्या सगळ्या मुलांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला ॲपची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बॅचमध्ये एनरोल करू शकता. सो सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले, सगळे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो आता मेन टॉपिकला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आहे CET ऑफिशियल अपडेट करणं. सो CET काल एक PDF रिलीज केली होती. त्याच्यामध्ये तुमचे शिफ्ट वाईज कोणते कोणते टॉपर्स आहेत, कोणत्या मुलांना 100% मिळालेत आणि ती मुलं कुठल्या शिफ्टमध्ये होती, कोणत्या डेटला त्यांची एक्झाम होती, तर हे सगळे डिटेल्स ह्या CET प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्या PDFमध्ये. सो ती PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. बट CET फक्त त्याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेत, नक्की 200 पैकी किती मार्क त्यांना मिळालेत ते अजून प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ॲक्च्युली अशी PDF CET आधी पण रिलीज केली होती, त्याच्यामध्ये फक्त टॉपर्सची नावं आणि त्यांचे पर्सेंटेज तेवढं दिलं होतं. बट परत ही PDF रिअपलोड केली आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांची नावांसकट त्यांची कुठल्या डेटला एक्झाम होती आणि त्यांना 100% मिळालेत हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. टोटल PCM आणि PCB मिळून टोटल 37 मुलं आहेत ज्यांना 100% मिळालेत. बट अजून आपल्याला हे माहिती नाही पडलं आहे नक्की त्यांना 200 पैकी किती मार्क मिळालेत. म्हणजे त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळालेत हे करेक्ट आहेत की नाही, हे अजून आपल्याला क्लॅरिफिकेशन झालेलं नाही आहे. आणि अजून एक प्रश्न जे बरेच मुलं विचारत होती, दादा उद्या आमची आन्सर की रिलीज होणार आहे का. सो बघा, ॲज पर न्यूज रिपोर्ट आपल्याला ही अपडेट कळते की तुमची 27 आणि 28 ह्या 2 दिवसांसाठी तुमची आन्सर की परत रिलीज करण्यात येते. बट ही अपडेट आता फक्त आपल्याला न्यूज रिपोर्ट करणं कळते. अजून CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर ह्या रिगार्डिंग कोणतीही अपडेट आलेली नाही आहे. म्हणजे ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला तरी CET काही पण नोटीस नाही दिली आहे की उद्या तुमची आन्सर की रिलीज होईल. हे आता फक्त आपल्याला न्यूज रिपोर्ट करणं कळतंय की तुमची 27 आणि 28 तारखेला तुमची आन्सर की रिलीज होणार आहे. सो जर तुमची आन्सर की रिलीज झाली तर नक्की मी तुम्हाला अपडेट करेन. बट हा आपल्याकडे एक मोठा चान्स असेल, म्हणजे जर तुमची आन्सर की परत रिलीज झाली तर त्यावेळी आपण व्हेरीफाय करू शकतो की नक्की आपल्याला किती मार्क मिळालेत. म्हणजे जो आता मार्क्स आणि पर्सेंटेजमध्ये जो तुमचा गोंधळ झाला आहे तर तो आपण व्हेरीफाय करू शकतो की नक्की कुठल्या मुलाला किती मार्क आहेत, त्याला त्याच्या मार्कांच्या अकॉर्डिंग पर्सेंटेज बरोबर आहेत की नाही. सो जर उद्या आन्सर की रिलीज झाली तर नक्की मी तुम्हाला अपडेट करेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न, दादा आमची कॅप राऊंडची प्रोसेस नक्की कधी सुरू होणार आहे, आमची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. सो बघा, मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की या आठवड्यामध्ये तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होईल. बट आत्ता जे तुमच्या मार्क्स आणि पर्सेंटेजचा जो तुमचा गोंधळ सुरू आहे त्याच्यामुळे तुमची कॅप राऊंडची प्रोसेस थोडीशी डिले झाली आहे. म्हणजे जर आपण लास्ट इयरचं शेड्यूल बघितलं, म्हणजे MST CET 2023चा जो तुमचा स्कोर कार्ड रिलीज झालं होतं त्याच्यानंतर 10-12 दिवसानंतर लगेच कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झाली होती. म्हणजे आत्ताच्या तारखेला तरी लास्ट इयरला कॅप राऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सुरू झालं होतं. बट ह्या वर्षी थोडंसं ही कॅप राऊंडची प्रोसेस डिले झाली आहे. म्हणजे जे तुमचं कॅप राऊंडचं ऑफिशियल पोर्टल असतं, जर तुम्हाला आठवत असेल मी एका लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ॲडमिशनसाठी एक कॅप राऊंडचं पोर्टल रिलीज होतं. सो ते सुद्धा पोर्टल अजून रिलीज झालेलं नाही आहे. जेव्हा ते पोर्टल रिलीज होईल त्याच्यानंतर CET सेल तुमचं एक शेड्यूल डिक्लेअर करेल, तुमच्या कॅप राऊंडचे शेड्यूल काय असणार ऑफिशियली, त्याच्यानंतर तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते. सो त्यामुळे अजून तुमचं कॅप राऊंडचं पोर्टलसुद्धा रिलीज झालेलं नाही आहे. जेव्हा ते रिलीज होईल मी तुम्हाला अपडेट करेन. सो त्यामुळे आत्ता ह्या वर्षी थोडंसं तुमचं कॅप राऊंडचं शेड्यूल जे आहे हे थोडंसं डिले झालं आहे. जर आपण एक्सपेक्ट केलं तर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये तरी तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. जे तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ह्याला थोडासा वेळ लागतो. सो त्यामुळे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये तरी तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू झाली पाहिजे. म्हणजे जे तुमचं ॲकॅडमिक इयर आहे, ॲक्च्युली जर आपण बघितलं जे तुमचं ॲकॅडमिक इयर असतं इंजिनिअरिंगचं आणि फार्मसीचं, हे तुमचं ऑगस्टच्या फर्स्ट वीकपासून सुरू होतं. बट ह्या वर्षी थोडंसं डिले होऊ शकतं कारण की तुमची ॲडमिशन प्रोसेस आधीच तुमची ऑलरेडी डिले झाली आहे. तुमची जुलैपासून तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकते. सो तुमच्या ह्या कॅप राऊंडच्या ओव्हरऑल प्रोसेसला 1.5 ते 2 महिने लागतात. सो त्याच्यामुळे तुमचं ॲकॅडमिक इयर पण थोडंसं लेट सुरू होऊ शकतं. म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15 दिवस तुमचा थोडासा डिले होऊ शकतो. सो ह्या रिगार्डिंग जी पण काही अपडेट येईल, जर CET ऑफिशियली काही शेड्यूल प्रोव्हाइड केलं कॅप राऊंडच्या रिगार्डिंग किंवा काही पण तुमचं कॅप राऊंडचं पोर्टल रिलीज केलं, मी नक्की माझ्या चॅनलवर अपडेट करेन. तर त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा.
जी पण मुलं विचारत होती दादा इंजिनिअरिंगचं फार्मसीचं ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे का, कॅपराऊंडची प्रोसेस सुरू झाली आहे का. सो नाही, अजून कोणतीही प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. मी तुम्हाला अपडेट करेन, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.